नका, काहीही करू नका, आता नाळवावे तुम्ही माते. देवा तुम्ही मला अळवू नका, तुम्ही मला आता कोणत्याही प्रकारची विनंती करू नका. मी सर्वथा न झुंजे येथे भरवसे. एका गोष्टीचा मात्र भरोसा धरा की काहीही झालं तरी मी आता झुंजणार नाही, मी आता युद्ध करणार नाही, हे मी विश्वासानं सांगतोय असं अर्जुन म्हणायला लागला. अर्जुनाची इथं एक विशिष्ट मनोवस्था प्रकट झालेली आहे. बघा, हे निर्वाणीचं वाक्य अर्जुनाच्या तोंडी माऊलींनी का टाकलं? कारण भगवंत जे बोलणार आहेत त्या बोलण्याचा जो मुख्य हेतू असणार आहे, तो मुख्य हेतू हे वाक्य बदलणं. हे वाक्य ज्या मानसिकतेमधून आलेलं आहे ती मानसिकता बदलणं हा इथं मुख्य हेतू आहे. अर्जुनाचा अंतिम निर्णय आहे की काहीही झालं तरी मी आता युद्ध करणार नाही, हे तुम्हाला मी विश्वासानं सांगतोय. बघा, सगळ्या श्रीमद भगवद्गीतेचा, अर्जुनाच्या सगळ्या मनोवस्थेचा जो सार आहे तो हा आहे की मी युद्ध करणार नाही. आणि भगवान श्रीकृष्णाच्या सगळ्या विवेचनाचा प्रयत्न हा आहे की अर्जुनाने युद्ध केलं पाहिजे. ह्या दोनच गोष्टीच्या भोवती पूर्ण भगवद्गीता आहे. अर्जुनाची भूमिका मी युद्ध करणार नाही पासून आता मी आत्मविश्वासाने युद्ध करणार आहे या भूमिकेपर्यंत अर्जुनानं येणं, याच्याकरता भगवद्गीता आहे. आणि म्हणून ते वाक्य खूप महत्वाचं आहे. मी आता युद्ध करणार नाही ह्या गोष्टीवर अर्जुन ठाम झालेला आहे. तो ठाम झालाय म्हणून भगवंत बोलायला लागलेले आहेत. अर्जुन जर ठाम नसता, अर्जुनाच्या मनात अजूनही थोडंफार युद्ध करण्यासारखी मनस्थिती अवस्था जर अर्जुनाची असती तर कदाचित भगवंत एवढ्या तळमळीनं, एवढ्या प्रयत्नपूर्वक अर्जुनाला बोलले नसते. पण इथं ते तसं बोलतायत कारण अर्जुनानं पक्क ठरवलंय. काय ठरवलंय? ऐके सखे तू बोले श्रीकृष्णात. एकतर दुःखानं व्यथित होऊन तो बोलायला लागलाय, आता नाळवावे तुम्ही माते, मला तुम्ही आग्रह करू नका, काहीही झालं तरी मी सर्वथा न झुंजे येते भरवसे. विश्वास ठेवा, काही झालं तरी मी आता इथं युद्ध करणार नाही. देवा काय आहे, समोरचा आत्मविश्वासानं तेव्हाच उपदेश करायला लागतो जेव्हा आपली मनस्थिती बदलणं अनिवार्य वाटायला लागतं. ही मनस्थिती बदलल्याशिवाय आता पर्याय नाही असं जेव्हा समोरच्याला वाटायला लागतं तेव्हा समोरचा परिपूर्णपणे बोलायला लागतो. म्हणून भगवंतानंही अर्जुनाचं अंतिम म्हणणं काय आहे ते ऐकेपर्यंत संयम ठेवलेला आहे. त्याचा अंतिम निर्णय काय तो ऐकतोय. कारण दोन्ही पद्धतीनं तो बोलतोय. कधी म्हणतोय युद्ध केलं तर काय नुकसान होईल, कधी बोलतोय युद्ध नाही केलं तर काय नुकसान होईल, कधी त्यांच्याबद्दल आपुलकीचीच भावना दाखवतोय, कधी ते मला मारण्यासाठी आलेले आहेत अशी भावना बोलून दाखवतोय. अशा वेगवेगळ्या संभ्रमाच्या व्यापांनी तो वेष्टलेला आहे, वेढलेला आहे. आणि हे सगळं करून त्याची जी मूळ भूमिका आहे ती इथं व्यक्त झालेली आहे की देवा काहीही झालं, तुम्ही कितीही मला विनंती केली तरी सुद्धा मी आता युद्ध करणार नाही, या गोष्टीवर माझा विश्वास ठेवा. ह्या वाक्यामुळं भगवंत बोलायला लागले आणि हे वाक्य बोलून अर्जुन थांबलाय. कारण अर्जुनाच्या मनाची ही अंतिम अवस्था आहे, अंतिम निर्णय त्याच्या मनानं घेतलेला की मी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध करणार नाही. ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरुनी ठेला, ते तर श्रीकृष्ण विस्मो पातला देखोनी तयात. बघा, आता माऊलींनी बरोबर त्या श्लोकाला तंतोतंत असा आपला अर्थ घेतलाय, पण मध्ये अर्जुनाचं एक अंतिम वाक्य माऊलींनी टाकलंय. ते टाकण्याचं कारण हे आहे की ते वाक्य आपल्याला कायमचं लक्षात ठेवायचं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जिथं जिथं बोलतील त्या त्या बोलण्याच्या वेळी हे वाक्य लक्षात ठेवायचं की अर्जुनाला युद्ध करायचं नाही, युद्ध करण्याची त्याची मानसिकता नाही. या
निर्णयावर तो पूर्णपणे ठाम झालेला आहे. आणि म्हणून भगवंत त्या पार्श्वभूमीवर आपलं विवेचन मांडतायत. म्हणून तो प्रश्न मूळ भगवद्गीतेच्या श्लोकात तसा अर्थ नसला तरी आपल्या विवेचनामध्ये माऊलींनी तो मुद्दामून घेतलाय आणि पुन्हा आपल्या भगवद्गीतेच्या अर्थाला माऊलींनी आपला अर्थ जोडलाय. ऐसे एकी हेळा बोलिला, असो तो एकदम बोलला. एकी हेळा शब्दाचा अर्थ एकदम बोलला. आता हा एकी हेळा किंवा एकदम हा शब्द खूप महत्वाचा आहे. ऐसे एकी हेळा बोलिला, मग मौन धरुनी ठेला, ते तर श्रीकृष्ण विस्मो पातला देखोनी तयाते. अर्थात असं एकदम बोलून अर्जुन पुढे स्तब्ध राहिला. ते पाहून श्रीकृष्णास मोठे आश्चर्य वाटले. असा अर्जुन एकदम बोलला आणि मौनामध्ये गेला, अतिशय शांत झाला. कारण अर्जुनाला दोन्ही गोष्टी कळाल्या. आपल्या मनाची जी अंतिम अवस्था आहे, आपल्या मनानं घेतलेला जो अंतिम निर्णय आहे, तो अंतिम निर्णय अर्जुनानं बोलून दाखवला की देवा मी आता युद्ध करणार नाही. मला युद्ध करण्यासाठी तुम्ही आग्रह करू नका. बाकी तुम्ही मला काय सांगायचंय ते सांगा, पण युद्ध करण्याबद्दल सांगू नका. मग मौन धरुनी ठेला, एवढं बोलून तो शांत झाला. ते तर श्रीकृष्ण विस्मो पातला देखोन तयाते. आणि हे बघून भगवंताला आश्चर्य वाटलं. श्रीकृष्णा विस्मो पातला, विस्मो म्हणजे आश्चर्य वाटलं, देखून येता याते. अशा अर्जुनाला बघून भगवंतालाही आश्चर्य वाटलं. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची अशी अवस्था बऱ्याचदा बघतो. त्यांनी अंतिम निर्णय घेतलेला असतो, जो काही त्यांच्या आयुष्यातला असेल. कधी कधी विद्यार्थी येतात की सर आता मी काही परीक्षा देणार नाही, आता परीक्षा देण्याची माझी इच्छा राहिली नाही, मग परीक्षा का देणार नाही याची ते वेगवेगळी कारणं सांगतात. अशा वेगवेगळ्या मानसिकतेचे विद्यार्थी असतातच. कधी सर अभ्यासच झाला नाही म्हणून मी परीक्षा देणार नाही. काही जण म्हणतात सर माझा अभ्यास झाला आहे पण पेपर लिहिण्या एवढा आत्मविश्वास मला अजून आलेला नाही म्हणून मी पेपर देणार नाही, परीक्षा देण्यासारखी माझी मानसिकता नाही. काही जण म्हणतात की घरी सर थोडी परिस्थिती बरोबर नाही, माझी मनोअवस्था ठीक नाही म्हणून मी पेपर देणार नाही. आम्ही आधी बघतो की तो पेपर देणार नाही याच्यावर किती ठाम आहे. तो जर अंतिमतः ठाम असेल या गोष्टीवर की काहीही झालं तरी आम्ही पेपर देणार नाही, तेव्हा मग आम्ही सगळे तर्क त्याचे खोडून काढायचा प्रयत्न करतो आणि त्यानं पेपर दिलाच पाहिजे अशा पद्धतीचे तर्क देतो. पण कधी कधी आश्चर्य वाटायला लागतं की ज्याच्यासाठी एवढा अट्टहास करतो आपण, परीक्षा हा एक उत्सव आहे विद्यार्थ्याच्या आयुष्यात येणारा, वर्षातून एकदा येईल. आता सेमिस्टर पॅटर्न झाल्यामुळे 6 महिन्यातून ती परीक्षा येईल. तर त्याच्यासाठी तो उत्सव असायला हवा. 6 महिने आपण अभ्यास केलाय, केलेल्या अभ्यासाचं मूल्यमापन ज्याच्यावर होईल ते कर्म करण्याची आपल्याला संधी मिळते, असा आनंद व्हायला पाहिजे विद्यार्थ्याला. एखाद्या गायकानं घरामध्ये गायनाचा प्रचंड सराव करावा, अभ्यास करावा आणि एका चांगल्या व्यासपीठावर त्याला ती गायन सादर करण्याची संधी मिळावी आणि त्यानं तिथंच पळवाट काढावी की मला गावंसं वाटत नाही, मी गाणार नाही असं त्यानं म्हणावं. त्याचा परिणाम काय होईल की त्यांना आत्तापर्यंत केलेली जी मेहनत आहे ती शून्य होणार आहे, संपून जाणार आहे. म्हणून त्यानं तिथं गायलं पाहिजे. युद्धाचा प्रचंड सराव केलेला एखाद्या योद्ध्यानं आणि सराव करून नेमक्या युद्धाच्या वेळीच त्यांना काहीतरी कारणं सांगत बसावीत की मला काही कारणं असू शकतात, माझी तब्येतच बरी नाही, मला युद्धच करावं असं वाटत नाही वगैरे वगैरे काही कारणं असू शकतात. तुम्ही जे कर्म करण्यासाठी आलेला आहात ते कर्म उत्कृष्टपणे जगासमोर सादर करण्याची संधी येत असताना तुम्ही त्या कर्मापासूनच जर पळवाट काढत असाल तर तुम्हाला त्या कर्मासाठी प्रवृत्त करणं हे तुमच्या मार्गदर्शकाचं, तुमच्या गुरुचं काम आहे. जर विद्यार्थी परीक्षेपासून पळवाट काढत असेल तर त्याला परीक्षेसाठी प्रवृत्त करणं हे शिक्षकाचं काम आहे. त्या क्षेत्रातल्या गुरुचं, मार्गदर्शकाचं हे कर्तव्य आहे की आपला शिष्य कर्म करताना कोणत्या गोष्टीची टाळाटाळ करत असेल, कोणती गोष्ट करू नये असं म्हणत असेल आणि त्या कर्मावर त्याचं मूल्यमापन होणार असेल, त्याचं भविष्य निश्चित होणार असेल, त्याचं रोजगार, त्याचं करिअर त्याच्यावर जर अवलंबून असेल तर त्याला उभं केलं पाहिजे, त्याला ते कर्म करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. पण ते प्रवृत्त करण्यापूर्वी त्याला तसं का वाटतंय ते पूर्णपणे समजून आणि जाणून घ्यायला पाहिजे. एका विद्यार्थ्यानं
मला आठवतं आहे, कॉलेजमध्ये बसलो होतो आणि एका विद्यार्थ्याचा मला फोन आला की सर मला जगावंसंच वाटत नाही, आत्महत्या करावीशी वाटते. आणि तो रेल्वेच्या पटरीवरून मला फोन करत होता. आता रेल्वेच्या पटरीवर उभा राहून मला फोन करतोय म्हणजे मला वाटलं की थोडंफार जगण्याची काही इच्छा असावी मनात, म्हणूनच फोन केला असावा. मी त्याला सांगितलं, थोडं अशा परिस्थितीत घाबरून पण चालत नाही. मी त्याला पहिलं वाक्य हे बोललो की तू जर तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलंस तर पहिली अटक मला होईल. कारण असं कधी घडलं तर पोलीस लोक शेवटचा कॉल कुणाला गेला हे आधी तपासतात, विशेषतः सुसाईड वगैरे केसमध्ये. तर तू जर शेवटचा कॉल मला करून आत्महत्या करायचा विचार करत असशील तर पहिली अटक मला होईल, पोलीस मला आधी जेलमध्ये टाकतील. त्याला ते पटलं. मग म्हणे सर आता मी काय करू? मी म्हटलं आता मला कॉल केला ना तर आधी पटरीच्या बाजूला ये, आपण थोडंसं बोलूयात, गप्पा मारूयात वगैरे. आणि मग त्याचा तो काही पर्सनल प्रॉब्लेम त्यानं सांगितला. मी त्याला कॉलेजमध्ये बोलवलं, त्याला व्यवस्थित सांगितलं, त्याची जी काही व्यक्तिगत अडचण होती ती सोडवली. आणि मग तो त्या सगळ्या मानसिकतेच्या बाहेर आला. म्हणजे काय होतं, कधी कधी आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की त्या प्रसंगामुळं माणूस विचलित होतो, संभ्रमित होतो, काय करावं, काय निर्णय घ्यावा, ह्या गोष्टी सुचेनाशा होतात. अशा वेळी समोरचा जे काही बोलतो त्याचं आधी बोलणं ऐकून घ्यावं लागतं. त्याला त्याच्या मानसिकतेत जाऊन बोलणं खूप गरजेचं असतं. त्याची संवेदनशीलता समजून घ्यावी लागते. एखादा माणूस असा निर्णय घेतो तर त्या निर्णयामागची त्याची मानसिकता समजून घ्यावी लागते. त्याच्यावर केवळ ओरडून चाललं नसतं कदाचित. नंतर तो अनेकदा बोलतो. आता दुसऱ्या राज्यामध्ये तो महाराष्ट्र शासनाचं प्रशिक्षण घेतोय. तर असे प्रसंग येतात विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये. प्रत्येकाच्या आयुष्यात असे हिरमुसलेले, निराश करणारे, खचून टाकणारे प्रश्न निर्माण होतात, परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी दोघांची मानसिकता आपल्याला समजून घ्यायची आहे. कारण कधी आपण त्या मानसिकतेत असू, कधी आपण त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढायच्या मानसिकतेतून असू. माझा एक मित्र आहे, आता योगगुरू म्हणून प्रसिद्ध आहे. त्यालाही काहीतरी म्हणजे शिक्षकाचा मुलगा तो, आणि काहीतरी 10वीला का 12वीला मार्क्स कमी पडले म्हणून ट्रेनच्या खाली तो जीव द्यायला गेला. कुणीतरी त्याला त्याच्यापासून वाचवलं. तो एक योगायोग होता, कारण कोणाच्या तरी समोर कोणी ट्रेन खाली पडते तर कोणी स्वाभाविकपणे वाचवेल. तसं त्याला कोणीतरी वाचवलं, थोडंसं त्याला मारलं, पण मूर्खासारखं काही करतो. तो त्या फेजमधून बाहेर आला आणि आता तो लोकांना योगाचे धडे देतो, जगण्याचे धडे देतो. सायन्सचा प्राध्यापक आहे तो. म्हणजे आयुष्यामध्ये कधी कधी आपण त्या मानसिकतेत येऊ, कधी त्याच्या उलट्या मानसिकतेत येऊ. ह्या दोन्ही मानसिकता आपल्याला नीट समजून घ्यायला हव्यात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारखा वक्ता आहे, ज्ञाता आहे, अनुभवी मार्गदर्शक आहे, आणि अर्जुनासारखा ताकदवान, सामर्थ्यवान, ज्ञानी, भगवंताचा सहवास लाभलेला असा साधक समोर आहे. पण भगवंतांनी घाई केली नाही. अर्जुनाची समस्या भगवंताला सुरुवातीलाच कळली. ज्यावेळी अर्जुनाच्या हातातून गांडीव धनुष्य खाली पडलं, अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या, तेव्हाच सगळं मन भगवंताला कळलं. अहो, तो सर्वज्ञानी आहे, त्याला न बोलता सगळं कळतं. न बोलिता तुम्हा कळो येते अंतर. न बोलता त्या भगवंताला अंतःकरण कळतं, आतलं सगळं त्याला न बोलता कळतं. मग अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनाची मनोअवस्था त्याच वेळी कळली, पण भगवंत गप्प बसले. का? त्याचं ऐकून घेतलं. कारण जोपर्यंत तुम्ही समोरच्या बोलणाऱ्याला पूर्णपणे बोलण्याची संधी देणार नाही तोपर्यंत तो तुमचं ऐकून घेणार नाही. ही सायकोलॉजी आहे, हे मानसशास्त्र आहे. तुम्हाला वाटतंय ना तुमचं समोरच्यानं पूर्णपणे ऐकावं, तर आधी तुम्ही त्याचं पूर्णपणे ऐकून घ्या. त्याचं न ऐकता तुम्ही बोलायला लागलात तर तोही तुमचं बोलणं कानानं ऐकून सोडून देईल. कारण प्रश्न जेवढा वरून वरून साधा दिसतो तेवढा बऱ्याचदा तो नसतो. त्या प्रश्नाला काही पैलू असू शकतात, काही कंगोरे असू शकतात.
म्हणून त्यांचे ते प्रश्न आपण नीटपणे ऐकून घेतले पाहिजेत. भलेही आपल्याला कळलंय त्याला काय म्हणायचं आहे ते, तरी सुद्धा त्याचं मन हलकं झालं पाहिजे. त्याच्या मनामध्ये प्रश्नांची झालेली गर्दी जोपर्यंत पूर्णपणे बाहेर निघत नाही, त्याचं मन जोपर्यंत त्या प्रश्नांच्या उच्चारणानं मोकळं होणार नाही, तोपर्यंत त्याच्या त्या मनामध्ये तुम्ही काही पेरू शकणार नाही, लिहू शकणार नाही. म्हणून त्याचं मन कोरं असलं पाहिजे. आमचे एक पखवाज वादक आहेत आळंदीचे, त्यांच्याकडं माझ्या भावाला पखवाज शिकवण्यासाठी आम्ही गेलो. त्याला थोडंसं हरिपाठ वगैरे तो वाजवायचा, गावात हरिपाठ काकडा कामापुरतं त्याला वाजवता यायचं. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला की हा पखवाज वाजवतो का? आता आम्हाला थोडं आम्ही हुशारकीनं सांगितलं हो वाजवतो, गावात हरिपाठाला काकड्याला वगैरे. त्यांनी सांगितलं मग मी जास्त फीस घेणार. जी लोक पखवाज वाजवतात थोडंफार, मी त्यांच्याकडून जास्त फीस घेत असतो. आणि ज्यांना काहीच वाजवता येत नाही, म्हणजे त्यांना पखवाजातला प पण माहीत नाही, मी त्यांच्याकडून कमी फीस घेतो. मी विचारलं असं का? तर त्यांनी सांगितलं की त्याला जर पखवाज वाजवता येतो याचा अर्थ त्याला त्याच्या हाताला थोडाफार सराव आहे, आणि तो सराव चुकीचा असू शकतो. कारण पखवाज वाजवण्यासाठी बोटांना जी लकब लागते ती लकब त्याला प्राप्त झालेली नसेल. आणि पखवाज वाजवणं हा शेवटी बोटांच्या लकबीचा विषय आहे. आणि तुम्ही विशिष्ट प्रकारे वाजवून वाजवून बोटांना ती चुकीची सवय लावली, ती चुकीचं वळण बोटांना लावलंय. असं चुकीचं वळण लावलेल्या बोटांना कौशल्यपूर्ण वळण लावण्यासाठी आधी त्याचं जे काही चुकीच्या पद्धतीनं जे वळण लागले बोटांना ते आधी पुसावं लागतं. त्यांनी उदाहरण दिलं होतं की एखाद्या फळ्यावर जर काही लिहिलेलं असेल तर पहिलं काम काय करावं लागतं, तो फळा आधी पुसावा लागतो. म्हणून फळ्यावर काहीतरी लिहिलेलं असेल तर त्या फळ्याला पुसण्याचे वेगळे श्रम शिक्षकाला करावे लागतात. म्हणून आधी जर फळा आधीच रिकाम आहे, मोकळा होऊन स्वच्छ असा फळा आपल्यासमोर आलाय, त्यावेळी आपल्याला लिहिणं सोपं जातं. पुन्हा फक्त लिहायचं काम असतं, पुसायचं काम राहत नाही. तसं भगवंतानं आधी अर्जुनाचं मन मोकळं होऊ दिलं. तसं फळा मोकळा व्हावा, स्वच्छ व्हावा, निर्मळ व्हावा. अगदी त्यापणे पद्धतीनं अर्जुनाचं पूर्ण मन मोकळं होऊ दिलं भगवंतानं. पूर्ण मनातले शंका, कुशंका, संभ्रम, भ्रम सगळं भगवंतानं बाहेर येऊ दिलं मोकळेपणानं. आणि अर्जुनानं ते सगळं सांगितल्यानंतर भगवंतानी काहीही न बोलता आधी त्याच्यावर फक्त एक कटाक्ष टाकला. एक विस्मित पद्धतीनं भगवंत त्याच्याकडं बघायला लागलेत. आणि ते बघितल्यानंतरची अवस्था काय ते नंतर आपण बघणार आहोत. त्याच्यावर आणखी एक श्लोक भगवद्गीताकारांनी घातलाय, माऊलींनी पुन्हा त्या श्लोकाचं वर्णन केलंय. पण या अवस्थेमध्ये भगवंत त्या अर्जुनाकडे बघायला लागलेत. आणि ते बघण्याचं एक कारण आहे की अर्जुनालाही थोडी संधी द्यावी, त्यालाही आपल्या प्रश्नाला पुन्हा एकदा बघण्याची संधी द्यावी. कारण वेळ खूप महत्त्वाचा असतो अशा प्रसंगामध्ये. थोडासा वेळ देणं. कधी कधी माणूस बोलतो, बोलल्यावर त्यालाच पश्चाताप होतो की आपण हे असं का बोललो. आणि म्हणून थोडासा वेळ भगवंताने दिलाय. मौन धरून ठेला, अर्जुन एवढं बोलून मौन धरून ठेला. आणि ते तर श्रीकृष्णा विस्मू पातला देखून तया देन. त्याच्याकडे बघून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आश्चर्य वाटलं. त्याच आश्चर्याच्या मनानं त्या अर्जुनाकडे भगवंत बघतायत. आता पुढं त्या अवस्थेचं भगवंत काय वर्णन करतायत आणि माऊली त्याचं वर्णन काय करतात, हा पूर्ण विषय आपण उद्याच्या दिवसामध्ये घेऊयात. आता मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.